महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। सांगली जिल्हा संपूर्ण भाजपमय। यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे। मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील। राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केलं। विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहेत, त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पण सांगली जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झाला आहे। त्यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे, असं विखे पाटील म्हणालेत। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे जत तालुक्यातील 65 वंचित गावांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ प्रसंगी विखे पाटील बोलत होते। आपले सन्माननीय खासदार विशाल पाटील तरुण आहेत, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आमचं असं अनेक पिढीचं नातं आहे। त्यामुळे त्यांच्यावर मी काय त्यांना असं वाटू नये की मी टीका त्यांच्यावर करतो म्हणून। तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळी शक्यमध्ये समजत येतो या लोकांच्या दादांचा विश्वासघात कोणी केला, ते सगळ्या राजकारणाचे सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत। त्यामुळे तुम्ही आता फंडात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या, असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा। त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील। कसं भाऊ भाऊ, कारण शेवटी प्रमाणाच्या विरुद्ध जाऊन केवळ सत्य करता म्हणत नाही मी, पण आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आहेत आणि आपल्या राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करत आहेत। मला वाटतं हे जे विकासात्मक कामाला जी गती मिळालेली आहे, त्यातून आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं। की जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर देताना माननीय मुख्यमंत्री मोदी हे सांगितलं की विखे पाटील, राज्यात दुष्काळमुक्त करण्याचा संघर्ष आमच्या वडिलांनी केला.